सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 195. आता राणी दिल्लीला गेली होती. राणा तिच्यासोबत स्कूल बुडतंय म्हणून गेलाच नाही आणि बदमाश हट्टी राणा रोहितसोबत मात्र त्याच्या गावी जायला तयार झाला. बापानं मुलाची बरोबर पट्टी पाडली आणि दोघेही एकाच स्वभावाचे असल्यामुळे लोहा लोही को काटता है ही म्हण बरोबर लागू पडत होती. आणि राणीला वाटलं की राणा आता नोकरांसोबत घरी आहे आणि ती बिचारी लवकर लवकर काम संपवायचं, लवकर घरी जायचं आणि मी माझ्या मुलाला एकट्याला सोडून आले असं तिला वाटायचं. इकडे राणा मात्र मस्त आरामात बसून सूर्यवंशींच्या घरी निघाला होता आणि रस्त्यावर बडबड बडबड आणि नुसती बडबड. रस्त्यामध्ये जे काही दिसेल त्या प्रत्येक गोष्टीविषयी विचारायचा आणि रोहितला सारखे राजकारण्यांचे, त्याच्या कार्यकर्त्यांचे कॉल यायचे. त्या दोघांचं बोलणं मध्येच कट व्हायचं. आता राणानं घातली हाताची घडी आणि गाल फुगवून बसला. रोहितनं आता मोबाईल कानाचा काढून ठेवला आणि म्हणाला, बोल राणा, तू काय विचारलं? आणि राणा फुगलेले गाल घेऊन तसाच बसला होता. तो काहीच बोलेना आणि आता तो रुसला होता आणि त्याचे ते रुसलेले गाल बघितले आणि रोहितला कोणाची तरी फार फार तीव्र आठवण झाली. आणि कोणाची होणार? जी दिवस रात्र त्याच्या डोक्यात घुसत होती ना, तीच ती राणीची फार आठवण झाली. ती पण अशीच रुसायची आणि रुसल्यावर तिचे गाल असेच फुगलेले असायचे. आणि आता या क्षणी ती मूर्ख मुलगी मला का आठवली म्हणून त्यानं तिचे विचार झटकले आणि म्हणाला, राणा बेटा काय झालं? माझं काही चुकलं का? आणि राणा म्हणाला, गाडी थांबवा आणि मला परत सोडा. रोहित म्हणाला, काय झालं? हे बघ, तुझं स्कूल नाही बुडणार, आय प्रॉमिस. आणि राणा म्हणाला, मी म्हणून नाही रुसलो. रोहित म्हणाला, मग काय झालं? का रुसला? राणा म्हणाला, तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. असं लहान मुलं सांभाळतात का? तुम्ही सतत फोनवर असता. माझी आई अशी नाही करत, सतत माझ्या भोवती असते. ती फक्त मामाचा कॉल घेते आणि मनोज काकाचा. आणि हे ऐकलं तसं रोहित म्हणाला, काय? कोणते काका? आणि राणा म्हणाला, मनोज काका आहेत ते माझे काका. आणि आता त्याचं नाव ऐकून सुद्धा रोहितला मनोजची आठवण झाली बरं का. आणि पुन्हा राग आला. तो नालायक मुलगा आणि ही निर्लज्ज मुलगी राणी दोघांनी मिळून फसवून मला कुठेतरी संसार थाटला असेल. त्यांनाही आता मुलं झाली असतील असा विचार त्यानं केला. आणि पुन्हा त्याचा विचार झटकला आणि रोहित म्हणाला, बरं, आय एम सॉरी, मी आता इथून पुढे एकही नाही कॉल घेणार. आणि रोहितनं कॉल जो येत होता तो डिस्कनेक्ट केला आणि फोन सायलेंटवर ठेवला आणि म्हणाला, बोला, काय झालं, काय हवंय? राणा म्हणाला, भूक लागली, मला खायला खूप लागतं. आणि रोहित म्हणाला, ओके. आणि मग रस्त्यात गाडी थांबवली. तो राणाला हॉटेलमध्ये घेऊन गेला. आणि आता इकडे राणीनं तिच्या कामातून थोडा ब्रेक घेतला. तिची मान, पाठ, कंबर दुखत होती, तरीही तिनं आता रिलॅक्स व्हायचं ठरवलं. थोडासा चहा घेतला आणि चहा घेत घेत तो काय करतं हे बघण्यासाठी मोलकरणीला फोन केला. तशी मोलकरीण घाबरली, सावध झाली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, पटकन साहेबांना फोन करा तुमच्या आणि सांगा की मॅडमचा फोन आला आहे. आणि नोकरानं आता रोहितला फोन केला, पण रोहितचा फोन सायलेंटवर होता आणि तो उचलेच ना. आणि राणी फोन करते. राणाशी बोलण्यासाठी हे नोकरांना आता सांगता येईना त्याला. आणि राणी इकडून खूप फोन करायची आणि हे पटकन फोन का घेत नाहीत म्हणून राणी घाबरली आणि तिला घामच यायला लागला. ती इतक्या विश्वासाने त्यांच्यावर माझं मूल इतक्या विश्वासानं सोपवून आले, योग्य केलं आहे का असं तिला वाटायला लागलं. ती रडकुंडीला आली आणि तिने शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा फोन केला आणि मग मोलकरीण फोन घेऊन म्हणाली, हॅलो मॅडम. आणि राणीचा जीव भांड्यात पडला. राणी म्हणाली, का गं असं करतात का? फोन का घेत नव्हतीस? मी किती घाबरले. आणि ती नोकर म्हणाली, अहो मॅडम, घाबरायचं काय त्यात, मी कामात होते आणि राणाची झोपण होते ना म्हणून मी फोन सायलेंटवर ठेवला होता. आणि मग राणी म्हणाली, अगं बाई, राणा झोपलाय का? नोकर म्हणाली, हो, ते उठले ना की मी तुम्हाला फोन करते. राणी म्हणाली, बरं ठीक आहे. तो उठला की व्हिडिओ कॉलच कर ना गं, मला बघायचं आहे त्याला. आणि नोकर हो हो म्हणाले आणि फोन ठेवून दिला. मग थोड्या वेळात रोहितनं कॉल बघितला
त्याच्या लक्षात आलं की नक्कीच राणाच्या आईचा फोन आला असेल म्हणून नोकर फोन करत होते. आणि रोहित म्हणाला राणाला, राणा तुझ्या आईशी बोलायचं का? अरे बहुतेक तिचा कॉल आला असावा. आणि राणा म्हणाला हो बोलायचं. रोहित म्हणाला पण आईला सांगू नकोस तू माझ्यासोबत आहेस, मी घरातच आहे असं बोल. राणा म्हणाला ओके. मग रोहितनं पुन्हा जुळणी केली. मोलकर्णीनं पुन्हा राणीला फोन लावला. रोहितचा फोन जोडून दिला आणि फोनवर राणा राणीशी बोलला. आता रोहित राणा रस्त्यावर होते. वाहनांचे आवाज यायचे, हॉर्नचे आवाज यायचे आणि राणीला शंका आली. राणी म्हणाली राणा तू कुठे आहेस? वाहनांचे आवाज येतात तरी कसे? तू घरात नाहीस का? तसं आता नोकरमध्येच म्हणाली अहो मॅडम 2 मिनिटांपूर्वीच मी त्याला मार्केटमध्ये घेऊन आले. आता आम्ही घरी जातोय बरं का, ठेवू का फोन? राणी म्हणाली अगो त्याला कशाला घेऊन गेलीस? तुला जे हवं ते ऑनलाईन मागव, मी पैसे पेड करते. मग ती नोकर हो हो म्हणाली. फोन ठेवला आणि यापुढे अशी खबरदारी घ्यायची बोलताना नाही तर वेळोवेळी थापा मारताना मोठी अडचण होते असं रोहितला वाटलं. मग आता पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि राणा म्हणाला तुमचं घर खूप मोठं आहे का? रोहित म्हणाला हो. राणा म्हणाला किती मोठं आहे? रोहित हात पसरून म्हणाला खूप मोठं आहे. तू कल्पना केली नाही ना त्यापेक्षा खूप मोठं. आणि मग अशाच गप्पा मारत ते दोघे आले. त्यावेळी दिवस मावळायला आला होता. जानकी आजारी होती. ती मलूल चेहरा घेऊन तशीच बेडरूममध्ये बसली होती. सारखी मल्हाररावांना म्हणायची मालक रोहित येतोय ना? आणि मल्हारराव म्हणायचे हो ग येतोय. आणि जानकी खालावलेल्या आवाजात म्हणाली मला नाही वाटत तो येईल. त्यानं तुमची समजूत घातली असावी. तो खूप हट्टी आहे. साहेब मुलं आईबापापेक्षा जास्त हट्टी का असतात हो? तुम्ही त्याच्या भल्याचाच विचार करताय ना? तर तो माझ्यावर का रुसलाय? मल्हारराव म्हणाले जानकी आता तू त्यालाच विचार. अगं मी त्याला खूप कॉल केले पण तो कॉलही घेत नाही. बहुतेक जवळ आला असेल. जानकी म्हणाली कॉल घेत नाही याचा अर्थ तो येणारच नाही आणि मी या आजारातनं बरी नाही होणार. बहुतेक माझा प्राण असाच जाणार. इतक्यात सपना तिच्यासाठी सूप घेऊन आली आणि म्हणाली आई असं का बोलता? भाऊजी येतील हो. तुम्ही काहीच खात पित नाही, तुमची तब्येत डाऊन झाली आहे. आणि जर भाऊजी आले आणि तुमची इतकी खालावलेली तब्येत बघितली तर आम्हाला काय म्हणतील सांगा बरं? 2-2 सुना असूनही आम्ही तुमची काळजी घेतली नाही म्हणून आम्हाला धारेवर धरतील. इतक्यात चोंबडी कोंबडी मेघना आली आणि म्हणाली 2-2 नाही सपनाताई 3-3 सुना म्हणा. अहो तुम्ही मला विसरलात का? आणि आई हे बघा आता तुम्ही माझ्या हातून सूप पिणार आहात. मी खास तुमच्यासाठी सूप बनवलेलं आहे. तशी सपना म्हणाली अगं मी बनवलं होतं मग तू कशाला पुन्हा बनवलं? मेघना म्हणाली आता मला आईंची आवड निवड कळायला लागलेली आहे ना आणि म्हणून त्यांना कशाने बरं वाटेल हे मला माहीत आहे म्हणून मी हे बनवलं. आणि आई माझं सूप पिणार आहेत, तुम्ही तुमचं परत घेऊन जा. आणि हे ऐकलं तसं सपना थोडीशी चकितच झाली आणि तिला मेघनाचा पुन्हा राग आला. आणि आता मेघनाला माहीत होतं आज रोहित येणार आहे म्हणून ती जानकीच्या मागे पुढे करत होती. कारण रोहितचा आईवर खूप जीव होता. कितीही बोलला तरी तिच्यावर जीव होता आणि तिची काळजी घेताना जर मला बघितलं तर नक्कीच ते माझ्यावर इम्प्रेस होतील म्हणून नाटक करत आली. आणि जानकीला म्हणाली आई प्या बरं सूप. आणि जानकी दोघांनाही म्हणाली नको ग. दोघींनाही म्हणाली नको. तुम्ही दोघींचंही सूप मला नको आहे. मला जे हवं आहे ते दिल्याशिवाय मी काहीही खाणार पिणार नाही. तसंही माझं दुखणं शरीराचं नाही. मला माझा रोहित दिसू दे, त्याचा फुललेला संसार दिसू दे, या अंगणात दुडू धावणारी खेळणारी त्याची लेकरं बाळं दिसू दे, मग मला बरं वाटेल. नाहीतर मी आता बरी होतच नाही. असं म्हणून जानकीने डोळेच झाकले आणि दोघींचंही सूप प्यायला नकार दिला. दोघीही परत गेल्या. सपना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयार करायला लागली. राजलक्ष्मी बाहेर खेळत होती अंगणामध्ये. सेजलही होती तिच्यासोबत. सोनम घरात कशात तरी बिझी होती. राहुल रोशन अजूनही आले नव्हते. मेघनानं बघितलं राजलक्ष्मी आणि सेजल लंगडी खेळत होत्या आणि आता राजलक्ष्मीला पाडायचं आणि तिला दुखापत करायची. तिच्या आगाऊपणाबद्दल तिला शिक्षा करायची. ती नेहमीच मला बोलते म्हणून मेघनाच्या डोक्यात आलं आणि मेघना बाहेर गेली आणि लंगडी घालणाऱ्या राजलक्ष्मीला तिने हलकासा पाठीमागून धक्का दिला. ती तोंडावर पडली आणि रडायला लागली. तशी मेघनाच आधी म्हणाली राजलक्ष्मी पडलीस का गं बाळा? अगं जरा जपून खेळायचं ना गं, असं म्हणून समजावायला लागली. राजलक्ष्मी आता कन्फ्यूज व्हायला लागली की ही अशी का बोलते. आणि तिचा आवाज ऐकून सोनम सपनासुद्धा बाहेर आल्या. सपना म्हणाली काय झालं राजलक्ष्मी? आणि राजलक्ष्मी म्हणाली आई अगं मी पडले. तशी मेघना म्हणाली अहो ताई मी इथून जात होते आणि या दोघी धावता धडकल्या आणि राजलक्ष्मी पडली.
पण काळजी नका करू, तिला लागलं नाही. आणि राजलक्ष्मी तर म्हणाली, नाही, मी नाही त्यांना आडवी गेले, मी खेळत होते आणि त्याच आल्या माझ्याजवळ आणि मी पडले. आणि आता सोनम आणि सपनाला खरंच वाटलं नव्हतं की मेघना अशीही करू शकते. त्यामुळे त्यांनाही नक्की काही बोलता येईना, कारण इतकं दुष्ट बुद्धीनं या घरात कोण वागत नव्हतं एकमेकांच्या मुलांशी. सोनम सपना एकमेकांशी आपल्या मुलींसारखंच वागत होत्या. राणी असती तरी अशी वागली नसती. त्यामुळे सपनाचा डाव त्यांच्या लक्षात आला नाही. आणि सपना म्हणाली, सोनम, आईनं आग्रह करतेस का खाण्याचा? सोनम म्हणाली, ताई, तुम्हाला काय वाटतं मी गेली नाही का? सकाळपासून 3 वेळा गेली, पण आईंचा एकच ध्यास आहे, रोहित दादा आल्याशिवाय त्या खाणार नाहीत. सपना म्हणाली, आपण राजलक्ष्मी आणि सेजलला घेऊन जाऊया. असं म्हणून दोघीही पुन्हा सूप घेतलं आणि मुलींना घेऊन गेल्या. राजलक्ष्मी म्हणायची, आजी खा ना, आजी पी ना गं सूप. आणि जानकी बारीक आवाजात म्हणाली सोनमला, मुलींनो, तुम्ही असा प्रयत्न करू नका गं, मला इमोशनल ब्लॅकमेल करू नका. सोनम म्हणाली, आई, इमोशनल ब्लॅकमेल तर तुम्ही करता. अहो, का असं करताय? खा ना थोडंसं. तुम्ही उपाशी राहणारे रोहित दादा लगेच लग्नाला होकार देतील का? आणि लगेच एका दिवसात त्यांचं मूल जन्माला येणार आहे का? आणि लगेच ते तुम्हाला जेवायला घालणार आहे का? सांगा बरं. तेही आजच्या आज. आई, असा चमत्कार फक्त स्वप्नात होतो. काय हो तुम्ही पण, लहान मुलासारखे हट्ट पकडता. आणि इतक्यात बाहेर रोहितच्या गाडीचा आवाज आला आणि नेहमीसारखा हॉर्न वाजला. ते ऐकून जानकीचा चेहरा थोडासा हसरा झाला. तिच्या डोळ्यात जीव आल्यासारखं झालं. आणि जानकी म्हणाली, माझा रोहित आला. आणि सोनम म्हणाली, ते तर येणारच होते, पण तुम्ही खा ना, की आता दादाच्या हातून खाल. आता मेघना दारातच उभा होती. आणि रोहित आला म्हटल्यावर राजलक्ष्मी सेजल पळत 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 बाहेर निघाल्या. आणि आता मेघनाला सुद्धा रोहितला खूप दिवसातून बघून आनंद होणार होता. आणि गाडीचा दरवाजा उघडला. आता रोहित बाहेर येईल असं वाटत असतानाच गाडीतून टुंदिशी उडी मारत राणादादा खाली उतरले. आणि त्याला बघून मेघना चकितच झाली आणि म्हणाली, आता हा कोण मुलगा आणलाय रोहित सरांनी? आणि त्याच्या पाठीमागून रोहितही उतरला. आणि त्याला बघून मेघना हरकून गेली आणि तिनं राणाकडे दुर्लक्ष केलं. आता मनमिळावू स्वभावाच्या राणाला समोरून राजलक्ष्मी सेजल येताना दिसल्या पळत पळत. राणाला काय झालं कुणास ठाऊक. दोघीही इतक्या हरणीसारख्या धावत येताना बघून त्यालाही धावावंसं वाटलं, कारण इतका मोठा प्रवास करून पहिल्यांदाच तो इथे आला होता. कंटाळा तर होताच, हातपाय आकडून गेले होते आणि तोही वासरासारखा हुंदाडायला लागला आणि त्या दोघींच्या दिशेने पळायला लागला. तिकडून मेघनासुद्धा रोहितकडे येत होती आणि धष्टपुष्ट राणाचा मेघनाला जोरात धक्का लागला. मेघना पाठीमागं आता खाली पडणार इतक्यात रोहित शॉक झाला आणि म्हणाला, राणा, अरे हळू, असं म्हणून तोच पुढे गेला. त्यानं मेघनाला सावरली, तिला सरळ उभा केली आणि मेघनाला फार आनंद झाला रोहितनं तिला पकडलं म्हणून. आणि राणी म्हणाली, थँक्यू सर. आणि कोण आहे हा उद्धट मुलगा? याला काही मॅनर्स आहेत की नाही? आणि रोहित म्हणाला, 1 मिनिट, नीट बोलायचं त्याच्याशी. आणि मेघना म्हणाली, रोहित सर, अहो, मी राजलक्ष्मी आणि सेजलला नाही बोलले, मी तर या मुलाला बोलले. कोण कुठला हा मुलगा? आता मी याच्याशीही नीट बोलायचं का? आणि रोहित तिच्याकडे पुन्हा बारीक नजरेनं बघत म्हणाला, तुम्ही आत्ता मूर्ख झालात की जन्मापासून मूर्ख आहात? सांगितलेलं कळत नाही का? तुमची किंमत इथे काय आहे हे मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं आहे. तरीसुद्धा तुम्ही स्वतःला कोण समजता? आणि इथे कोणाचा मान ठेवायचा, कोणाचा नाही हे ठेवायचा, हे तुम्ही डिसाईड नाही करणार. हे सूर्यवंशी डिसाईड करतील. आणि तुम्ही इथे कोणीच नाही. नोकराचा सुद्धा दर्जा नाही इथे तुम्हाला. तरीही कशाला मध्ये मध्ये करता? नॉनसेन्स. असं म्हणून रोहित तिला मागे सोडून आत निघाला. मग आता राजलक्ष्मी, सेजल आणि राणा तिघे समोरासमोर येऊन उभे राहिले. आणि तिथे रोहित आला आणि राजलक्ष्मी म्हणाली, काका, काका, हा कोण आहे? रोहित मला, हा माझा फ्रेंड आहे. राजलक्ष्मी म्हणाली, इतका छोटा? काका, तुम्ही किती मोठे आहात? रोहित हसून म्हणाला, हो, छोट्या आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा फ्रेंडशिप होऊ शकते. आणि तुम्ही दोघी कशा आहात? आणि राजलक्ष्मी म्हणाली, छान. आणि बघा ना, आजी तुमची वाट बघते, ती काहीच खात पित नाही. रोहित म्हणाला, असं का? मी बघतो. राणा, तू यांच्यासोबत खेळ. पण आता राणासुद्धा रोहितसारखा कर्तव्यदक्ष होता. तो म्हणाला, नाही, मी तुमच्यासोबत येतो. आणि रोहित राणा जानकीच्या खोलीकडे गेले. त्यावेळी जानकीसुद्धा कानात प्राण आणून त्याच्या पावलांचे आवाज ऐकत होती. आणि आता ते दोघेच समोर आले आणि जानकीनं डोळे उघडले. पण आता जानकीला मोठा रोहित दिसलंच नाही. तिला तर पहिल्यांदा राणा दिसला. आणि एक क्षणभर जानकीचा डोळ्यावर विश्वास बसेना आणि झोपेतच बडबडल्यासारखी किंवा तापात बडबडतात तसं जानकी म्हणाली, मालक, अहो, मला छोटा रोहित का दिसतोय?
6-7 वर्षाचा असताना तो दिसायचा ना तसा दिसतोय. तो छोटा होऊन आलाय का? मल्हारराव हसून म्हणाले, अगं इतक्या दिवसातून त्याला बघते म्हणून त्याला असं वाटतंय का? तसं प्रत्येक आई बापासाठी मूल लहानच असतं म्हणा. अगं पण तो खरंच छोटा दुसरा मुलगा आहे. तुझा रोहित त्याच्या शेजारी उभा आहे. आणि जानकीनं आता दोघांनाही एकसाथ बघितलं आणि रोहित विषयीच्या तक्रारी ती विसरूनच गेली. रानाकडेच बघत बसली आणि म्हणाली, असं कसं शक्य आहे? मला असं का वाटतंय की हा छोटा रोहितच आहे? जानकीची तब्येत आता फार खालावली आणि तिने काय अवस्था करून घेतली स्वतःची म्हणून रोहितलाही वाईट वाटलं आणि तो तिच्याजवळ गेला आणि रडायला लागला तिचा हात हातात घेऊन आणि म्हणाला, आई का ग अशी वेड्यासारखी करतेस? किती हट्टी आहेस तू पण. जानकी म्हणाली, तू काही कमी हट्टी आहेस का? आणि किती दिवसांनी येतोस आईला भेटायला? मेल्यावर तरी यायचं, चितेला अग्नी द्यायला, असं म्हणून ती रडायला लागली. रोहितही रडायला लागला आणि तिथलं सगळं वातावरण गंभीर झालं, इमोशनल झालं आणि छोटा राणा पण रडकुंडीला आला आणि म्हणाला, तुम्ही सगळं का रडताय? मग मला पण रडू येतं. फ्रेंड, नका ना रडू. आणि रोहितने त्याचे डोळे पुसले. जानकीने सुद्धा डोळे पुसले आणि म्हणाला, आई आता रडू नकोस. आणि हे बघ, मी तुला भेटायला कोणाला घेऊन आलोय? जानकी म्हणाली, हो रे, तेच बघते, कोण आहे हा मुलगा? रोहित म्हणाला, रणजित उर्फ राणा, मुंबईमध्ये असतो. मल्हारराव म्हणाले, अरे पण इतका छोटा मुलगा तुझ्यासोबत तू आणलासच कसा? त्याच्या घरच्यांनी कशी परमिशन दिली? आणि रोहित बोलण्याच्या आधीच चुणचुणीत राणा म्हणाला, माझ्या घरी फक्त मी आणि माझी आई असतो आणि माझी आई दिल्लीमध्ये गेली आहे कंपनीच्या कामासाठी. मी नाही गेलो तिकडे. आणि मग मला फ्रेंड म्हणाले, तू माझ्याकडे चल, ते मला इथे खूप काही काही दाखवणार आहेत म्हणून मी आलो. आणि त्याचं बोलणं, त्याचे डोळे, त्याच्या ओठांची हालचाल बघितली. जानकीला तर छोटा रोहितच आठवायचा. पण आता म्हणायचं तरी कसं की हा रोहित सारखाच आहे? म्हणून ती आपली गप्प बसली. कारण जानकी इमोशनल असली तरी इमोशनल फूल नव्हती. उगीचच बादरायण संबंध जोडत नव्हती. पण तरीही राणा तिला आवडला आणि तिने राणाला जवळ बोलवलं आणि म्हणाली, बाळा, तू आणि तुझी आईच असता का? आणि तुझे बाबा? तसं रोहितने तोंडावर बोट ठेवलं आणि जानकीला त्याला काहीच विचारू नको असं खुणवलं. मग जानकीसुद्धा गप्प झाली. मग सोनम रोहितला म्हणाली, रोहित दादा, आईना काहीतरी खायला सांगा ना, ते तुमची वाटच बघत आहेत, सकाळपासून काहीच खात नाही. आणि रोहित म्हणाला, घेऊन ये, बघू कशी खात नाही. आता मेघना त्या खोलीच्या दरवाज्यात येऊन उभा राहिली. जानकी आता रोहितला इमोशनल ब्लॅकमेल करून वचन घेते की काय लग्नाचं म्हणून ती वाट बघत होती. कारण तिच्या सुचवण्यावरूनच जानकीनं सुद्धा हे शस्त्र उपसलं होतं उपोषणाचं. आणि जानकी म्हणाली, रोहित, मी खाणार नाही. तू मला वचन दे की तू लग्न करशील. रोहित पुन्हा गप्प झाला आणि म्हणाला, आई, तू माझं काय ऐकत नाहीस ग? खा प्लीज. हे बघ, मी चिडलो तर पुन्हा निघून जाईन बरं का. जानकी म्हणाली, जा जा, तू असाच आहेस, मग इथे आला तरी कशाला? रोहित म्हणाला, तुझ्यासाठी आलोय, पण तुझा तू हट्ट सोडतच नाहीस. आता खाते की नाही सांग? असं म्हणून रोहितनं तिच्या तोंडासमोर चमचा नेला आणि जानकी तोंड फिरवत होती. चमच्यातून सूप वाटीत पुन्हा पुन्हा सांडत होतं. जानकी खात नव्हती. आणि छोटा राणा म्हणाला, आजी, इतका हट्ट करायचं नाही. असा हट्ट केला तर माझी आई 2 धपाटे देते. तुम्हाला धपाटे हवेत का? तसे सगळे हसायला लागले आणि जानकीसुद्धा थोडीशी हसली. आणि रोहितने त्याचाच फायदा घेत तिच्या तोंडामध्ये सूप सोडलं आणि जानकीचा उपवास सुटला. आणि राणा हसून टाळ्या वाजवत म्हणाला, ये फ्रेंड्स, अजून अजून. आजारी माणसांना खूप खावं लागतं आणि त्यांना ताकद नसते ना, आणि खाल्लं तर ताकद येते. मग मी पण चारू का? मला पण येतं. रोहित म्हणाला, ये. आणि राणा आता पुढे आला आणि जानकीला सूप भरवू लागला. जानकी आता त्याच्या चेहऱ्याकडे बघायची, त्याच्या तेजस्वी डोळ्यात बघायची आणि तिला लहानपणीचा रोहित आठवायचा. काहीही म्हणा, पण सारखा रोहित आठवायचा. आणि ती गुपचूप गुपचूप आता त्याच्या हातून काहीही न बोलता खात होती. आणि आजच्या आजच एका दिवसातच जानकीचा तो हट्ट पूर्ण झाला होता, रोहितच्या मुलाच्या हातातून खाण्याचा. कळत नकळत ती तिच्या नातूच्या हातून खात होती आणि मग तिला नकारही देता येईना. मग सगळं झालं. राणानं जराही काही न सांडता तिला सगळं भरवलं आणि मेघनाला तिकडून खूप राग आला. आणखीन थोडा वेळ उपाशी राहिली असते तर काय झालं असतं, असं ती चरफडत मनातच जानकीला म्हणाली. आणि हा मुलगा आहे तरी कोण? रोहितनंही याला कुठून पकडून आणलेला आहे कुणास ठाऊक. मूर्ख कुठला, खूप अतिशहाणा आहे, खूपच प्रौढ असल्यासारखा बोलतो, असं म्हणून ती तिथून निघून गेली. आणि मग जानकीचं पोट भरलं. रोहित म्हणाला, आई, आता मी फ्रेश होऊन येतो. राणा, तू येतोस का? जानकी म्हणाली, रोहित, अरे किती छान आहे रे मुलगा आणि किती समज आहे याला. बोलतोय तर किती गोड.
खरंच याच्यातच तू रमतोस का मुंबईमध्ये, म्हणून इकडं येऊ वाटत नाही का? आणि याची आई नक्की भानगड काय आहे रोहित? रोहित म्हणाला, भानगड काहीच नाही आई, याच्या आईचा आणि माझा 36 चाकडा आहे, पण मुलगा छान आहे, माझा फ्रेंड आहे, माझ्या शेजारी राहतो, बस इतकंच. आणि अगं स्कूल बुडतं ना म्हणून हा तिच्यासोबत गेला नाही. मला त्याची काळजी वाटली आणि मलाही इकडे यायचं होतं म्हणून सोबत घेऊन आलो. 2-3 दिवस राहू आणि परत जाऊ. जानकी म्हणाली, हो रे बाबा, एकदा जबाबदारी घेतली तर नीट पार पाडली पाहिजे, गोड आहे मुलगा. असं म्हणून जानकीने राणाच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि न कळतपणे तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकले. आणि त्या प्रेमळ पप्पीमध्ये खूप प्रेम होतं. जानकी होतीच प्रेमळ, शिस्तबद्धसुद्धा होती. तिच्यामध्ये सगळेच गुण होते. मग आता रोहितसोबत राणासुद्धा फ्रेश व्हायला गेला. जानकी मल्हाररावांना म्हणाली, मालक, अहो आपला रोहित छोटा होता तेव्हा असाच दिसायचा ना हो. अहो मगाशी याला बघितलं आणि मला वाटलं रोहितच आलाय छोटा होऊन. आणि मल्हारराव म्हणाले, हो खरं आहे ते. मग आता संध्याकाळचं जेवण करायला रोहितसाठी खास मेनू बनवायला मेघना किचनमध्ये शिरली. सपना म्हणाली, तुला काय कॉन्फिडन्स आहे का की रोहित भाऊजी तू बनवलेलं खातील? बाजूला हो, आमच्या घरातला किराणा वाया घालवू नकोस, कारण तू बनवलेलं फक्त कुत्र्यांच्या खाण्याच्या लायकीचं असतं. सोनम म्हणाले, नाहीतर काय, इतका अपमान झाल्यावर माझ्यासारखी कधीच बॅग उचलून निघून गेली असती. इतका निर्लज्ज माणूस मी पहिल्यांदाच बघते. असं म्हणून दोघींनी मेघनाचा अपमान केला आणि तिथून हातपाय आपटत निघून गेली. आता संध्याकाळचा डिनर करताना जानकी आज डायनिंग टेबलवर आली. राहुल, रोशनसुद्धा आले आणि छोट्या राणाला बघितलं आणि रोशन म्हणाला, तेरी, ए दादा, हे तुझं छोटं वर्जन कुठून घेऊन आलास? मी बघितले फोटोत, तू पण असाच दिसत होतास लहानपणी. आणि रोहित इतका खुलला होता, हसत होता आणि त्याला इतक्या वर्षातून पहिल्यांदाच हसताना बघत होते सगळे मनापासून. आणि रोहित म्हणाला, माझा फ्रेंड आहे आणि आणखीन एक छान मजेशीर गोष्ट सांगू का? आम्हा दोघांच्या सगळ्या सवयी मॅच होतात आणि ना त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी आहे. आणि राहुल म्हणाला, वा वा, बेस्ट फ्रेंड असावे तर असे. आणि आता राणा जेवायला बसला रोहितसोबत आणि त्याच्या जेवणाच्या सगळ्या सवयी वगैरे खूप छान होत्या आणि त्याच्याकडे बघतच बसायचे सगळे. आणि मग जेवण झालं. राणा म्हणाला, फ्रेंड्स, चेस खेळायचं का? रोज जेवल्यावर मी खेळतो चेस. तसं जानकीनं मल्हाररावांकडे अजून एकदा चकित होऊन बघितलं, कारण लहानपणी रोहित असाच करायचा आणि तो सुद्धा चेसमध्ये डेली प्रॅक्टिस करायचा म्हणून चॅम्पियन होता. आणि जेवणानंतर हमखास चेस. आणि त्याची एक एक सवय रोहितसोबत कशी मॅच होते हे बघून जानकीला सुद्धा थोडं कोडं पडलं. आणि हा केवळ योगायोग आहे की निसर्गाचा चमत्कार हे तिला कळेना. आणि आता इतक्यात इकडे नोकराला राणीचा फोन आला. तिनं रोहितला फोन केला, दोघांचेही फोन जोडून दिले आणि रोहित राणाला हळूच म्हणाला, तुझ्या आईचा फोन आहे, बोल तिच्याशी. मग राणा राणीशी बोलत होता आणि आई, मी मुंबईमध्ये आहे अशी थाप मारत होता. आणि राणीचं समाधान झालं. आणि इतक्यात सपना तिकडून मोठ्यानं ओरडली आणि म्हणाली, राजलक्ष्मी, अगं इकडे ये. आणि हा आवाज फोनमधून राणीच्या कानावर गेला आणि राणी तिकडे चकित झाली आणि म्हणाली, राणा तू नक्की कुठे आहेस? तशी राणानं जीभ चावली आणि रोहितनं ओळखलं की राणीला डाऊट आला असेल, म्हणजेच राणाच्या आईला, की तो मुंबईमध्ये नाही. आणि त्यानं तिथेच बसलेल्या राजलक्ष्मीचं गुपचूप गुपचूप तोंड दाबलं आणि म्हणाला, आता मेलो. मग आता राणीला जर कळलं ना राणा थाप मारून इकडं आलाय, तर मग काही खरं नव्हतं. बघूया पुढच्या एपिसोडमध्ये.